पायरी हॅलो बॅटरीच्या. अरे कोण मूर्ख आहे रे? अरे अभि काय झालं रे? काय सरपंच आहे, तो डबडा बाजूला काढ. ए, मंगीलाल पाटील सरपंच म्हणतात मला. अरे अभि जाऊ दे, हे सरपंच लय वाढावे. घे आपली गाडी मागे. हे म्हणजे घ्यावाच लागन. अय सरपंच, तू आणि तुझी खटारा गाडी फक्त भुसकाटवाडीच्या बाउंड्री पर्यंत सीमित आहे. आम्ही महाराष्ट्र गाजवणारे माणसं आहेत. ए, कधीतरी दिसणारा आकाशातील धूमकेतू पाहण्यासाठी लोक इतकी गर्दी करत नाहीत. इतके लोक रोज रांगा लावून आमच्या दर्शनासाठी उभे असतात. अरे अभि हे काय सांगते? खरा विषय काय? विषय खरा आहे, पण ते दारात का रांगा लावितात? कारण या माणसाने कोणाच्या बाजरीचे कट्टे उचलून आणले, कोणाच्या गव्हाचे कट्टे घरातून उचलून आणलेत, आणि काहींच्या टोपल्यातल्या भाकऱ्या उचलून आणल्या. ते मागायला येतात ते लोक रांगा लावून. अरे काय तुला पटतन, काय तू बोलतो? अहो सरपंच नका लय गरम होऊ. चला आपण एसीत बसू. अभिषेक ऑफिस तर लय भारी बनवलंय राव. तुमच्या आणि मग फुकाट धंदे नाही, याची तर कष्ट करावं लागत यात. ते तर करावंच लागत आहेत. अहो मुंगीलाल कुठं फिरताय एवढं उन्हात आणायचं? अहो अभिषेक निवडणुकीचा बॅनर लावला होता, फाडला कोणीतरी. तेच बघायला चाललोय तिथं. बॅनर पण असा फाडलाय, बरोबर आहे ना, पोट फाडलंय मुंगीलाल. कारण गावात जेवढं पण खाल्लंय सगळं तिथंच गेलंय. अरे काय बोलतो तो? हे वाक्य ऐकून मला पोट दुखायला लागलंय. अहो मुंगीलाल जास्त गरम होऊ नका. जरा आपला लेवलचा सोडा घ्या. वा, आता मजा आली. काय यांच्या नादी लागत, अजून आपल्याला रॉयलच्या शाखेच्या ओपनिंगला जायचंय. जरा मस्त पैकी लेवल प्या आणि ताकद येईन, आपण जाऊ लवकर.